जय ऐकवीरा मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत असाल, मजेतच राहा. खूप दिवसानंतर आज ब्लॉग बनवतो. त्याचं कारण म्हणजे समजलं असेल तुम्हाला, आम्ही निघालो ट्रिपला. आता गेल्या आठवड्यातच आलो आम्ही फिरून, पण तेव्हा फॅमिलीसोबत होतो म्हणून मी ब्लॉग नाही बनवला. आता मित्रांसोबत चाललो आहे. चला तर आता मी आत्ताच निघालो आहे घरून. घरी ब्लॉग स्टार्ट करायला म्हटलं, खूप उशीर झालेला. 6चा टाईम होता मला. इथं 7 वाजले. सगळे मित्र निघून रेडी आहेत. मी आता निघालो आहे. बायपासला पोचलो आहे मी, रांजनोली नाक्यावर. आता रांजनोली गावावरून एका मावशीच्या पोराला घ्यायचं आहे. सगळे मावशीचीच पोरं आहेत आणि एक मामाचा पोरगा आहे. सगळे मित्रासारखेच आहेत. कोणी नातेवाईक म्हणून आम्ही फिरायला जात नाही. बाहेर निघालो का सगळे मित्रच. तर चला आता रांजनोलीला मी पोचणार आहे. एक जणाला इथून घेऊन, इथून मग आम्हाला आता ओवलीला जायचं. ओवलीला कोणाला घ्यायचं नाही, कोणाकडनं तरी काहीतरी घ्यायचं आहे. तर तुम्हाला दाखवतो ओवलीला गेल्यावर. तर मित्रांनो, मी आता रांजनोलीला पोचलेलो आहोत. तो आता येतो मावशीचा बघा. ही आहे आमची गाडी, इनोवा क्रिस्टा घेऊन चाललो आम्ही. हा बघा आलेला आहे एक जण. चला हळूहळू आता सगळ्यांना घेऊया एक एक करून. बाकी सगळे तर एकाच ठिकाणी भेटतील आम्हाला. फक्त एकाला इथून घ्यायचं होता. आता आम्ही चालू आहे ओवलीला. फोन चालू आहे. डिझेल वगैरे रात्रीच मी फुल करून ठेवलाय. हॅलो, तर चला ओवलीला घुसता. ओवलीला तर आता ओवलीला पोचणार आहोत. ओवलीला चाललंय आम्हाला. ओवलीवरून डब्बा भेटणार आहे, जेवण, दुपारचं जेवण. आमच्या नवीन वहिनी एंगेजमेंट झालं आहे, त्यांना आम्ही जाम त्रास देतो कुठं पण जाताना फिरायला. त्यांच्याकडनं चटणी बनवून घेतो. तर आज पनीरची भाजीसुद्धा त्यांच्याकडनं घेतलेली आहे. त्यांचा नवरा जाम भाव खातो, पण त्यांना काय सांगितलं तर तुम्हाला त्यांचा नवरा पण दाखवतो. तर त्यांना दाखवता आला तर मी त्यांना दाखवेन वहिनींना, नाही तर त्यांच्या नवऱ्याला तर 100% दाखवतो. बायकोला काम सांगितलं का त्याला जाम राग येतो आमचा. माझ्या बायकोला कामं सांगतात, पण आमची वहिनी चांगली म्हणून आम्हाला न सांगता येते. म्हणून हा एक बसल्या बसल्या घेतल्यात काड्या घालत, पण त्याला काही जमत नाही. या निघाना काही समजे नाही. या की लागते की माहित वर्षांच्या सिटी नक्की काम करते की मोबाईल कनेक्ट कर ना. कुठचा रे मला तू रांजालचा काम झाली. सोने की चिडिया कसली आहे सोने की चिडिया. असं बिल्डिंग मॅप मध्ये आहे का गाव? मॅप मध्ये की खाली टाक रांजनोली, मग बघा काय दिसते. बस बस जास्त झाला आता. जास्त नाही. आम्ही आलेलो आता. आमच्या वहिनींनी आम्हाला डब्बा दिलेला आहे. धन्यवाद वहिनी डब्बा दिल्याबद्दल. असाच प्रेम असू द्या. परत तुम्हाला नाही घेतला माहिती आहे ना, अंघोळ नसेल केली अजून. मग काय आता चाललं फिरायला झालं तर काही देता का? नवरा बोलले होतं घेऊन या, देत असेल तर. त्या दिवशी देत नव्हतं आम्हाला. चालेल, चला धन्यवाद डब्बा दिल्याबद्दल. हो हो. चला तर गाईज आता इथून डब्बा घेतला. वहिनींच्या आता साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच भेटलेलो म्हणून ते लाजत होते जरा. लाजणं साहजिकच आहे, नवीन नवीन आहे तर. नंतर काय कोण कोणचा ना फुकाडचा लोणचा. नाही तसे चांगले आहेत. डब्बा दिले ना आम्हाला. डब्बा दिले म्हणून तुम्ही कसं चांगले आहेत ना? नाही एकदम छान आहेत, म्हणजे बोलण्या चालण्याला. ते बरोबर आहे. काय दिलं असतं तर बरं झालं असतं. 2,000 रुपये म्हणजे कसं अर्धी टाकी तर भरली ते आपल्या गाडीची. चला तर गाईज कंटिन्यू करतो आता. आता जातो कोणगावला. बाकी सगळे वाट बघतायत तिथे. 5 वाघ तिकडे उभे आहेत. एक वाघ नाही, एक हत्ती आहे. तुम्हाला
कोण चला तर काहीच कंटिन्यू करतो. आता ओली गावातून बाहेर पडतोय. ही बघा आमची गाडी मस्त धुतले सकाळ सकाळ मी, किती छान वाटते. सकाळ सकाळ जॉगिंगला बघा माणसं सुद्धा सकाळी जॉगिंगला निघाले. त्यांचा टाइम झाला कुत्र्यांना फिरवायचा आणि माणसांना पण फिरवायचा. हवा भरायला थांबलो आता. गाडीची हवा सुद्धा चेक करून घ्या. पेट्रोल पंपावर थांबलं. डिझेल तर रात्रीच भरलाय. टँक फुल केला एकदम. मिरच्या लागल्या असतील तर बघा. मिरच्या बिरच्या लागतील. आपण असं कधी कधी जेवण बनवणार आहोत ना रात्रीचं. पहले डाल जल्दी, वो लोग उधर खड़े हैं, बहुत गाली देंगे हमको. जल्दी जल्दी डाल. बहुत लेट किया, 6 बजे आने का था हमको, इधर ही 8 बजने आया. भैयाची पहिलीच बोनी वाटतं आम्ही आलोय. कर हवा कर, बहुत ज़्यादा है, कम कर. 41 हवा आहे. 33 पाहिजे. 32-33. गाईज आम्ही आता कोणगावला पोचलेलो आहोत. सगळे 6 वाजल्यापासून रेडी आहेत. त्यांच्या गोष्टी 2 शिव्या ऐकून घ्यायला लागतील. हॅलो. कारण की वाजले 7:30, 7:45 वाजायला आले आणि आम्ही आता पोचलो. आले 2 आले. यो मोठा, सगळ्यात मोठा दादा आला आमचा. दादा आमचा स्पॉन्सर, खूप खर्च करणार आहे आमच्याकडे. तो पिके घेऊन कुठे चाललाय. चला चला सामान टाका. अरे बाबा 4 दिवसाचे कपडे आणते ना. मोठा नारळ डिमार्टचे आणले. 2 दिवस जवळजवळ मला वाटतं 40 रुपयाचा नारळ. डिमार्टचे आणले 25 रुपये नारळ. तो मला आणायला लागेल. पिके पुरं ठेव पायाजवळ. मग हे 2 नंबर बंधू आमचे, 2 नंबर मावशीचे पोरगा आहे. बघा कसा लाजतोय. दादा तुमचं लग्न करायचं आहे. पोरगी बिरगी बघायला असेल तर टाका टाका, सामान टाका. मित्रांनो खरोखर लग्न करायचं आहे. पोरगी असेल तर बघा. हां कुठली डॉक्टर पाहिजे. इंजिनियर आहे हा पोरगा. त्याला डॉक्टर पोरगी पाहिजे. हॉटेल मॅनेजमेंट. हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे. मग तुला कुठली कितवी शिकलेली पोर पाहिजे. हॉटेल मॅनेजमेंटवालीच पोरगी पाहिजे का. चालेल मित्रांनो, हॉटेल मॅनेजमेंटवालीच पोरगी. दादा काय घेतला डब्बा. हां दादा डब्यात काय घेतलं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे. नॉनव्हेज नको, श्रावण आहे. व्हेज फक्त. आपण देवदर्शनाला चाललोय. व्हेजच आहे का. धन्यवाद. तर मित्रांनो कुठं चाललोय तुम्हाला सांगितलं नाही मी. आम्ही चाललोय अष्टविनायक दर्शन. श्रावण महिन्यात दरवर्षी ट्रिप असते. गेल्या वर्षी आम्ही उज्जैनला गेलेलो. यावर्षी अष्टविनायकला चाललो आहे. अष्टविनायकमध्ये अजून खूप काय ॲड आहे. गाणगापूरपर्यंत जाणार आहोत. अक्कलकोट, गाणगापूर आणि 4 दिवसाचा प्रवास आहे हा. 4 दिवसाची ट्रिप आहे. ही कोणगावची व्यायामशाळा आहे मित्रांनो. त्यात एक कोणगावचे पठ्ठे जिम करतात, पण बॉड्या काही बनत नाही यांच्या. मोठे दादा आम्ही आता वहिनींनी आम्हाला डब्बा दिला ना, त्यांचे मिस्टर जाम भाव खातात. वहिनीला पहिले सांगितले ना पैसे देऊ नको. एक जण हार आणायला गेला. हा बघा हा एक आहे परेश काळन. ट्रिपची सुरुवात नारळ फोडून. मोरया एकविरा माते की. नारळ तेवढा मोठा पाणी नसेल का त्या. किती दिवस. आता मित्रांनो ट्रिपची सुरुवात होते. गणपती बाप्पा एकविरा माते की जय.
गिरप्पा की जय. बोल बजरंग बली की जय. तर आपण आज कडक साथर आणि ढिला चालले वर्सोवा ग्रुप हा चाललेला आहे अष्टविनायक दर्शनासाठी. तर कोणगाववरनं आमची ट्रिप चालू झालेली आहे. लेट झाल्याबद्दल लेट आमचं दरवर्षीप्रमाणे ठरल्याप्रमाणे होतोच. आणि पुढील आमचा प्रवास सुखाचा हो अशी मी गणपती लिंगाचा डायरेक्ट बाप्पांना जायचं मामांची ते. चल कोण नाही मग आणायला. प्रार्थना करतो. आणि आमचा पहिला स्टेशन असेल तो भीमाशंकर. एक 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. आपले किती ज्योतिर्लिंग झाले आतापर्यंत? एकच राहिले. तर सुशांत म्हात्रे आपले मनोगत व्यक्त करताना केदारनाथ एकच राहिले का आपला? तुम्ही पाहू शकता सर्वात जास्त पैसे देणारे मागे बसलेत. आणि अन्याय. नेहमी अंगावर पडलेले आमचे नवविवाहित दाम्पत्य हरेश कालन, त्यांच्या बाजूला सर्वात जुने दाम्पत्य प्रदीप माळी, त्यांच्या बाजूला आशिक आशिक नाही रे. जावई कोणगावचे जावई पक्का टाइमला मूक दर्शन आहे तिथे गेल्यावर. पैसे जमा करा. पैसे काढा. ए कॅशियर, खजिनदार, ए खजिनदार थुकू नको. इथंच सुरुवात होईल. पैसे जमा कर. सगळ्यांकडनं पैसे घ्या. शेट मीच हो तुमचा ऑनलाईन हो हो. म्हणजे चला पैसे काढलेले आहेत. मोजा किती आहेत दादा? ट्रिपचे 5,000. आमच्या ट्रिपचे अन्नदाता आम्हाला जेवण वगैरे झाले. बनवणारे, बनवून घालणारे पाचच काही खजिनदार. तुझे पैसे जमा झाले लोकांचे मोजतो. चल शेटचं पहिलेच जमा दिले. लंगोटी शेट यो. चला रे. मुरबाडच्या पुढे आलेलो आहे मी. टोकावडा थांबलेलो. जरा भूक लागली म्हणून नाश्त्याचं सामान काढत घेतलाय. डीमार्ट मधून 1500 रुपये सामान घेऊन आलोय. खजूर काढलेत का? 200 रुपये अर्धा किलो. आता इथून घाट चालू झाला, मालशेत घाट. नाश्ता करायला थांबलोय. पार्सल घेतला होता टोकाड्यावरून. समोसे आणि मूग भजी सगळेजण थांबलोय नाश्ता करायला. चला तर भेटतो तुम्हाला नाश्ता करून पुढच्या प्रवासाला. हा नाही काहीच भेटणार नाही. राक्षस बी लागल्यात. ब्लॉक करत राहिलो तर काहीच भेटणार नाही मला खायला. थांबा. सुंदर असा निसर्गाचा आनंद घेत असताना मी तुम्ही पाहू शकता सुंदर असा नाश्ता, समोसे, मूग भजी. काय रे चांगला आहे का? चांगला आहे. झाला तर सगळ्यांचं खाऊन नाश्ता वगैरे करून झालं. आता नाश्ता काढायला गेल्यात सगळीजण. आम्ही तिघं तिथं, बाकी सगळे गेल्यात वॉशरूमला. एक दोघं इकडे गेल्यात, एक या शेतात कुठे गेलाय दिसत नाही. कुठं गेलाय? नॅचरल वातावरणात करायला गेलाय तो. निसर्गरम्य वातावरणात नाळ्याच्या शेजारी निसर्गाच्या हाकेला उद्यायला निसर्गाच्या सानिध्यात जाऊन तो करतोय. बाहेर खूप गरमी आहे, खूप जास्त गरम आहे म्हणून आम्ही गाडी देऊन बसलो. बघा किती घाम आलाय. ठीक आहे म्हणून आम्ही गाडीत बसलो. ओरिजिनल मध आहे तो. ओरिजिनल आहे का? नक्की ओरिजिनल आहे. घ्यायची बारकी जे मोठी घे ना. बारकी कावरी आहे. ती किती ml आहे ना? ती किती ml आहे बघ. 90, 180. ही कावऱ्याला ही जर 150 दे चल ना. नको जे 150 मामा तुला फेमस करता आता मी. तुझ्या रांगा येतील. टोकाड्या जिथून घाट चालू होईल मालशेत घाट तिथं मामा बसलेले असतात. या मामांना भेट द्या. भाज्या पण ठेवतो मामा. माझ्या पोळ्याला
मामा दे 2 घेता 300ला 2 दे. बाबा द्या मस्त पैकी आमची पोळा पैकी तुम्हाला आशीर्वाद. आमची बारीक बारीक पोरं आहे ना, तुम्ही बोलत नाही त्यांना काम येईल ना पोराला. तो ही बघ ना. हे तुझ्या पोऱ्याला येतं का आतापासून? हा दे. सॉरी नाशिक ओरिजिनल ओरिजिनल प्युअर माल आहे. मामा जे 300 दे मामाला. तर मामा 2 बाटले दे. अरे राहून दे मामा, आता आवरेल आमच्या आलो आम्ही. आता आवडेल आपली कपली घराला आता वारसे बघ. चांगलं घेतले मामा. जर ओरिजिनल नाही आली परत जेवण ना बाटली तिकडच्या भेवंडीच्या परत आणि निघलं. कसला औषध येतो मामा औषध विकतो जडीबुटी. चला तो का ना लाकडा गुडघ्याचा औषध आहे, गुडघ्याचा. घासून कसा घास याला कसं लावायचा? डोक्याला लावायचं औषध. खरबुडी हा घासाला मलम काढायचं, ते छोट्या वाट्यात भरून घ्यायचा. त्याच्यात 1 चमच खोबरेल तेल टाकायचा, थोडा मीठ टाकायचा, ह्यो केवढा कसाचा? मिक्स करून आपल्याला जेवढं मलम पाहिजे तेवढं कर. खोबरेल तेल करू टाकायचं 1 चमच ना, अजून मीठ. मीठ मिक्स करून मग झोपते. फरक पडेल ना? पडेलच ना. चालेल. जे मामाकडचे घेतले एक आयुर्वेदिक वेळ आहे डोप्यासाठी. एक मध घेतली आणि ही एक. चला तर आता निघूया आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. लाकडाची काडी 20 रुपयाला. यावं का घेतले लाकडाची काडी? डोप्यांचं औषध. चला तर कंटिन्यू करूया. 7च जण आहेत बेबी. हे बिलीव्ह आमचं मंडेला. गाड्या थांबल्या गाडी शेतघाट. आता आम्ही लेण्याद्रीला पोहोचणार आहोत. लेण्याद्री 16 किलोमीटर, ओझर 26 किलोमीटर. तिथून भीमाशंकर 100. लेण्याद्रीला आम्ही पोचलेलो आहोत. खूप वरती जायचं आहे. इथे जायचं आहे. शिड्या आहेत. ऊन खूप आहे बघा. जास्त ऊन आहे, जाम गरम, म्हणून डोक्यावर घेतलंय. मामा जाम अँटिक आहे. चैन लावले तरी बोलतो खुल्ली आहे चैन. तिकीट गार. हा 25 रुपयाला एक तिकीट. लगीन नाही झालं कॅशियर हिसाब नंतर पाहिजे पैशाचा. त्यांचं नाही लगीन जमत त्यांना तरी द्या डिस्काउंट काही. माकडांपासून थांबतात. कोणच्या? अरे त्यांचं जमत नाही त्यांना तरी द्या डिस्काउंट. आत्ताच चालायला सुरुवात केली. मुद्दाम फोटो काढायला थांबल्यात थकल्यान म्हणून. सगळ्यांना लास्टला हात असतो. अर्धा चढलोय. फुल गोची झाली सगळ्यांची. सगळ्यांना दम लागली. जाऊ शकता यो बघा. ए म्हणजे थांबा हा हा कर.
याच्यामुळे थांबलोय, आम्हाला काय नाही, फक्त याच्यामुळे. तुशांत, ए तुशांत, काय खातोय? केळ केळ खाते काय? ये हो तुशांत, तो पण तसा बसलाय, तो पण तसा बसलाय. त्याच्या बाजूला केळा त्याने खाऊन ठेवलाय, हा खातोय. मोबाईल वस्तू केला मी पकडून ठेव. मंदिराच्या बाहेरचा नजारा. गणपतीला लाईव्ह दर्शन दिला लेण्याद्री. पहिला दिवस मंकी, आमचा एक मंकी तिथे गेलाय. आप घोड़ों के रेस में गधे भी दौड़ेंगे. उद्या मंदिरात आलेलो आहोत आम्ही. मंदिराच्या आतलं दृश्य. लेण्याद्री गणपती बाप्पा मोरया. आणि कुठे त्याच्यात खूप तसा थंडावा आहे, तर आम्ही निवांत जरा 5 मिनटं इथे बसणार आहोत. आता आमचं दर्शन झालेले लेण्याद्री दर्शन झालेलं आम्ही आमचं निघालोय. आता आम्ही ओझरला जाणार आहोत. राज, तुशांत, हरेशदा, पाहू, परेश काळन सुद्धा याच्यात आहेत. त्याचा कारण बसलेला. आता आम्ही ओझरला पोचलेलो आहोत. लेण्याद्रीवरून ओझर फक्त 16 किलोमीटर आहे. आता मंदिराकडे निघालोय आम्ही. अर्धे जण गेले आहेत. भक्त वाहन क्रमांक 3. समोरच मंदिराचा प्रवेशद्वार दिसतो. श्री विघ्नहर्ता. ओ हो 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 हो, खूपच छान. गेल्या वर्षी आलेलं तेव्हा असं नव्हतं, हे आत्ताच बनवलंय. खूपच छान, खूपच मस्त वाटतंय. बघा झुंबर वगैरे किती छान. श्रीफळ हार वगैरे आम्ही घेतलेला आहे. आता मंदिरात एंटर करणार आहोत. दर्शनासाठी रांग लागलेली आहे. आज चतुर्थी असल्यामुळे गर्दी, नाहीतर इथे गर्दी नसते. जास्त नाही, एवढीच आहे. इथून डायरेक्ट एंटर मंदिरात. उन्हात लाईन लावून आलंय, सगळे लोक उन्हात येतात. काय पत्रा वगैरे टाकायला पाहिजे होती, उन्हात राहून यावं लागतं. आम्ही तर आता पोचणार आहोत. दर्शन घेऊन आता बाहेर आलो. दर्शन मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही, तर बाहेरून बघा. गणपती बाप्पा मोरया. दर्शन वगैरे झाला, तर आता आम्ही आलो गाडीत बसलो. मस्त AC चालू करून. खूप गरमी येते, खूप ऊन पडलाय, खूपच जास्त गरम होते. 32 सेल्सिअस आहे, पाहू शकता तुम्ही. आता आम्ही भीमाशंकरच्या 40 किलोमीटर मागे थांबलोय जेवणासाठी. मस्त नदीच्या किनाऱ्यावर थांबलोय. घरूनच जेवण आणलेलं आहे आम्ही. आता मस्त जेवणार आहोत. प्लेट खाली ठेव. अरे दा काय आणलंय रे जेवायला? जेवायला पनीर चिल्ली, पनीर भुर्जी आणि नारळाची शेंगदाण्याची चटणी. कोणी दिले? माझ्या वाईफने दिली. ओ हो, टॉपची असेल बघ. पनीर चिल्ली. हे चला नाही पाहू गे. पनीर भुर्जी, पनीर बुर्जी, भाकरी आणि कुठची चटणी आहे? नारळ
बघू फुलजा नारळाची चटणी. आणि शेटने आमच्या भाकरी आणलेल्या आहेत. पाणी आले त्याला. तुझा ते झाले. चला तर मित्रांनो आम्ही आता जेवण करतो. माझं हे बघू. भेटतो तुम्हाला नंतर. हा तर मित्रांनो तर जेवण वगैरे झालेलं आमचा. आता आम्ही निघालोय भीमाशंकरच्या रोडला. आता इथून आम्हाला 45 किलोमीटर आहे भीमाशंकर. चला. जाम ऊन पडला इथं, काय निसर्ग विसर्ग नाही. जाम गरम होतोय. आपल्याकडे कमी गरम आहे, इकडे खूप जास्त गरम आहे. एवढे हिरवळ असूनही खूप गरम आहे. जय बोले. बम बम बोले. चला तर तुम्हाला भेटतो डायरेक्ट भीमाशंकरला. शंकरला पोचलेलो होतो आम्ही. इकडे पार्किंग केलेली आहे गाडी. इथून अजून 2 किलोमीटर जायचं आहे. गाड्या आतमध्ये जाऊन देत नाही. इथून मग टॅक्सी किंवा बस त्यात बसून. टॅक्सी पर पर्सन 20 रुपये, बसमध्ये पर पर्सन 10 रुपये. आता इथून पुढे 2 किलोमीटर आहे मंदिर. अजून मंदिराजवळ आता आम्ही आलो. क्लाउड एकदम खूपच छान आहे. बघा कसा आहे बघा. थोड्या वेळेला पूर्वी काहीच नव्हता. खूपच छान असं क्लाउड आहे, पाहू शकता तुम्ही. तर आपण आता साईडला आम्ही मंदिराकडे. खूपच जास्त फॉग झालेलं आहे इकडे. मगाशी तर नव्हतं एवढं. आता इकडे आतमध्ये आलो तर खूप असं क्लाउड चेंज झालं, पूर्ण वातावरण चेंज झालं, पूर्ण फॉग झाला आहे. हे एंट्रन्स मंदिराची आत्ताच बनवून घेतले, पहिली नव्हती. रांगेत लागलेलो होतो आम्ही. ही रांग पार तिकडे गेले. तिथं पोलिसांना विचारलं, ते बोलतात 1 घंटा लागेल दर्शनाला. एवढे लांब आलोय तर आता दर्शन घेऊनच जाऊया. छोटंसं वॉटरफॉल. आशिक बायकोशी बोलत आहे. जरा कुठं थांबलो का लावला बायकोला फोन. जरा कुठं थांबला का लावला बायकोला फोन. दर्शन करून आम्ही बाहेर आलेलो होतो. आता आतमध्ये फोटो अलाउड नाही तरी थोड्या वेळासाठी करतो मी. बघा मंदिराच्या आतलं. करून आम्ही बाहेर निघालो. आम्ही थोडं अगरबत्त्या घेतल्यात. खूप छान असं वास आहे अगरबत्त्यांचा. आणि हा कुंड आहे. चला तर आता निघतो बाहेर. खूप पापड बेळायला लावले दर्शनासाठी. तरी पण दर्शन घेण्यासाठी खूप पापड लाटले आम्ही. लाईनीत राहिलो 4 तास कंप्लीट लागले असते. या अगरबत्त्या सेटिंग केली थोडेफार पैसे देऊन. इंडियामध्ये पैसे. दर्शन घेऊन आलो आम्ही. आता आम्हाला जायचं, कुठे जायचं आपल्याला? आनंदीला. आता आम्हाला आळंदीला जायचं आहे. त्या अगोदर आम्हाला भूक लागलेली, तर आम्ही पिके सोबत घेऊन आलोय. पाहू शकता तुम्ही पिके. मी मॅगी बनवतोय आता. कॉर्न मॅगी, चीज मॅगी. चला तर आता मॅगी बनवतोय आम्ही. पाहू शकता. आणि सुंदर. तर मित्रांनो आता आम्ही भीमाशंकरहून निघालून 40 किलोमीटर आलेलो. आम्ही आता आळंदीला चाललो आहोत. आळंदी अजून इथून आम्हाला 40 किलोमीटर आहे. आपला स्पॉट आहे. चला इथे आम्ही दुपारी जेवण केलेला. आत्ता आम्ही इथे पोचलेलो आहोत. इथून आता आळंदी अजून 40 किलोमीटर. चला कंटिन्यू करूया. चला तर मित्रांनो आम्ही आता आळंदीला पोचलेलो आहोत. रूम वगैरे घेतलेला आहे आम्ही. आगरी समाजाचा हॉल आहे. इथे रूम आम्हाला आम्ही घेतले आहेत. तर आता तुम्हाला मी सकाळी भेटतो. ब्लॉग इथंच थांबवतो.